नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल रँकअप MPSCवर. तर आपण इयत्ता 12वीचा इतिहास बघत आहोत आणि या स्टेट बोर्ड सिरीजमध्ये आपण इयत्ता 6वी आणि इयत्ता 11वीचा इतिहास कंप्लीट केलेला आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ लेक्चर्स बघितले नसतील तर ते आपल्या प्लेलिस्टवर अवेलेबल आहेत, तिथून तुम्ही बघू शकतात. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणे करून आपले व्हिडिओज जे आहे ते ज्या लोकांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतील. तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत निर्वसाहतीकरण. मित्रांनो, आज आपण निर्वसाहतीकरण या अतिशय महत्त्वाच्या विषयाची सुरुवात करणार आहोत. तर सर्वप्रथम निर्वसाहतीकरण म्हणजे नेमकं काय? तर अनेक वर्षे युरोपीय देशांनी आशिया, आफ्रिका आणि इतर प्रदेशांवर आपले राज्य प्रस्थापित केले होते पण कालांतराने या वसाहतींमधील लोकांनी स्वातंत्र्याची मागणी केली आणि शेवटी सत्ता स्थानिक लोकांच्या हाती आली. या संपूर्ण प्रक्रियेला आपण निर्वसाहतीकरण असे म्हणतो. ही प्रक्रिया एका दिवसात घडलेली नव्हती. तिच्या मागे 3 महत्त्वाचे टप्पे होते. पहिला म्हणजे वसाहतवादाविरोधातील असंतोष, दुसरा म्हणजे स्वातंत्र्यासाठी उभारलेला संघर्ष आणि तिसरा म्हणजेच त्या संघर्षातून मिळालेले स्वातंत्र्य. आता प्रश्न पडतो की या प्रक्रियेला अचानक वेग कसा मिळाला? यासाठी अनेक कारणे जबाबदार होती. युरोपीय राष्ट्रांमधील सततचे संघर्ष, पहिले आणि दुसरे महायुद्ध, त्यामुळे त्यांच्या शक्तीला मोठा धक्का बसला. दुसरीकडे भारतासारख्या देशांमध्ये स्वातंत्र्य चळवळी अधिक तीव्र होत होत्या. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय स्वातंत्र्य लढ्याने जगभरातील वसाहतींना प्रेरणा दिली. तसेच संयुक्त राष्ट्र संघटनेनेही स्वनिर्णयांच्या हक्काला पाठिंबा दिला आणि याच संदर्भात अटलांटिक सनद अत्यंत महत्त्वाची ठरते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट आणि ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी ही घोषणा केली होती. या संधीचा मुख्य संदेश असा होता की कोणत्याही राष्ट्राचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही. तसेच युद्धानंतर होणारे राजकीय आणि भौगोलिक बदल हे स्थानिक लोकांच्या इच्छेनुसार होतील. म्हणजेच जगातील प्रत्येक समाजाला स्वतःचे भविष्य ठरवण्याचा, स्वनिर्णयाचा अधिकार असावा, ही कल्पना प्रथमच ठळकपणे मांडली गेली आणि हाच विचार पुढे जगभरातील निर्वसाहतीकरणाच्या प्रक्रियेसाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. मित्रांनो, आता आपण आशिया खंडातील निर्वसाहतीकरणाचा अभ्यास करताना मालदीवच्या इतिहासाकडे पाहूया. तर आज जगातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जाणारा मालदीव एकेकाळी युरोपीय सत्तांच्या प्रभावाखाली होता. मालदीवमध्ये सर्वप्रथम पोर्तुगीजांचा प्रवेश 1507मध्ये झाला. त्यानंतर मालदीववर त्यांचा प्रभाव वाढत गेला आणि तेथील शासकांना गोव्यातील पोर्तुगीज सत्तेला खंडणीही पाठवावी लागत होती. मात्र ही परिस्थिती फार काळ टिकली नाही. 1573मध्ये मलबारमधील शूर नेता मोहम्मद ठाकूर फानू अल आझम याने पोर्तुगीजांविरुद्ध यशस्वी संघर्ष उभारला आणि मालदीवमधील त्याची सत्ता संपुष्टात आणली. त्यामुळे त्याला मालदीवच्या स्वातंत्र्य लढ्याचा महानायक असे मानले जाते. यानंतर मालदीवच्या इतिहासात डचांचा प्रभाव वाढला. सुलतान मोहम्मदने डचांशी करार करून बेटांची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली. त्यामुळे मालदीवचा सुलतान डचांच्या ताब्यात असलेल्या श्रीलंकेकडे म्हणजेच तत्कालीन सिलोनकडे खंडणी पाठवू लागला. पुढे काळाच्या ओघात ब्रिटिशांनी या प्रदेशावर नियंत्रण मिळवले. हिंद महासागरातील महत्त्वाचे स्थान लक्षात घेऊन ब्रिटिशांनी येथे हवाई तळ आणि रेडिओ केंद्राची उभारणी केली. त्यामुळे मालदीवचे सामरिक महत्त्व आणखी वाढले. परंतु 20व्या शतकात जगभर स्वातंत्र्याच्या चळवळी वेगाने वाढत होत्या. त्याचाच परिणाम मालदीववरही झाला. अखेर 26 जुलै 1965 रोजी कोलंबो येथे झालेल्या करारानुसार मालदीवला ब्रिटनकडून अधिकृतपणे स्वातंत्र्य मिळाले. अशा प्रकारे अनेक शतकांच्या परकीय प्रभावानंतर मालदीवने स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगाच्या नकाशावर आपले स्थान निर्माण केले. मित्रांनो, आता आपण श्रीलंका, ज्याला पूर्वी सिलोन या नावाने ओळखले जात होते, त्याच्या निर्वसाहतीकरणाचा इतिहास समजून घेऊया. श्रीलंकेवर जवळपास 150 वर्षे ब्रिटिशांचे राज्य होते. 1798 पासून ते 1948 पर्यंत ब्रिटिशांनी या बेटावर आपले वर्चस्व कायम ठेवले. त्यापूर्वी येथे पोर्तुगीज आणि डचांचा प्रभाव होता, पण ब्रिटिशांनी त्यांचा पराभव करून श्रीलंका आपल्या ताब्यात घेतली. ब्रिटिशांच्या काळात श्रीलंकेची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर शेती आणि निर्यातीवर आधारित बनली होती आणि विशेषतः कॉफी, चहा, रबर आणि नारळ या पिकांच्या उत्पादनावर ब्रिटिशांनी नियंत्रण मिळवले. या उत्पादनाची जगभर निर्यात केली जात होती आणि त्यातून ब्रिटिशांना मोठा आर्थिक फायदा होत होता. या लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची गरज होती. त्यामुळे ब्रिटिशांनी दक्षिण भारतातून हजारो तामिळ मजूर श्रीलंकेत आणले. आजही श्रीलंकेतील तमिळ समुदायाच्या उपस्थितीमागे हा ऐतिहासिक संदर्भ महत्त्वाचा मानला जातो. ब्रिटिशांनी केवळ व्यापारावर लक्ष केंद्रित केले नाही, तर काही महत्त्वाच्या पायाभूत सुविधाही विकसित केल्या.
कोलंबोला त्यांनी एक महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय बंदर म्हणून विकसित केले, ज्यामुळे श्रीलंकेचे जागतिक व्यापारावरील स्थान मजबूत झाले. याशिवाय शिक्षण क्षेत्रातही काही बदल घडवून आणण्यात आले. अनेक महाविद्यालये आणि विद्यापीठे स्थापन करण्यात आली. विशेष म्हणजे बौद्ध धर्माच्या अभ्यासाला आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यात आले. परंतु कालांतराने श्रीलंकेतही स्वातंत्र्याची मागणी म्हणजे भावना बळकट होत होती आणि लोकांनी परकीय राजवटीपासून मुक्त होण्याची मागणी केली आणि अखेर 1948 साली श्रीलंकेला ब्रिटिश वर्चस्वातून पूर्ण स्वातंत्र्य मिळाले. मित्रांनो, आता आपण म्यानमारच्या म्हणजेच पूर्वीच्या ब्रह्मदेशाच्या निर्वासितीकरणाचा इतिहास पाहूया. ब्रिटिश सत्ता येण्यापूर्वी म्यानमारने विस्तारवादी धोरण स्वीकारले होते. आपल्या राज्याचा विस्तार करताना त्यांनी भारतातील मणिपूर आणि आसाम या प्रदेशांवरही ताबा मिळवला होता. यामुळे ब्रिटिश आणि म्यानमार यांच्यात संघर्ष निर्माण झाला आणि पुढे 3 मोठी युद्धे झाली. या युद्धांपैकी पहिले युद्ध 1826 मध्ये झाले. या युद्धात ब्रिटिशांनी म्यानमारचा पराभव केला आणि आसाम तसेच मणिपूर हे प्रदेश आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतरही 2 बाजूंमधील संघर्ष सुरूच राहिला. अखेर तिसऱ्या युद्धात ब्रिटिशांनी म्यानमारची राजधानी मंडाले ही जिंकली आणि त्यानंतर संपूर्ण म्यानमार ब्रिटिशांच्या ताब्यात गेला आणि त्याचा ब्रिटिश भारताच्या एका प्रांतामध्ये समावेश करण्यात आला. आता एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. 1935च्या भारत सरकार कायद्यानुसार म्यानमारला भारतापासून वेगळे करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि 1937 पासून त्यांची अधिकृत अंमलबजावणी झाली. MPSC परीक्षेत हा मुद्दा वारंवार विचारला जातो. भारतापासून वेगळे झाल्यानंतर बर्मी राष्ट्रवाद अधिक बळकट झाला आणि ऑग सॅन यांच्या नेतृत्वाखाली बर्मा इंडिपेंडन्स आर्मी या संघटनेची स्थापना करण्यात आली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी जपानची मदत घेतली आणि स्वातंत्र्यासाठी संघर्ष अधिक तीव्र केला. युद्धानंतर परिस्थिती बदलू लागली. बर्मी जनतेचा स्वातंत्र्यासाठीचा दबाव दिवसेंदिवस वाढत होता. त्यामुळे ब्रिटिशांनी काही राजकीय सवलती द्याव्या लागल्या आणि ऑग सॅन यांना महत्त्वाचे स्थान देण्यात आले. अखेर अनेक वर्षांच्या संघर्षानंतर 4 जानेवारी 1948 रोजी म्यानमारला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले आणि ब्रह्मदेशाचा स्वतंत्र राष्ट्र म्हणून नवा अध्याय सुरू झाला. मित्रांनो, आता आपण आफ्रिका खंडातील राष्ट्रवादाचा उदय आणि बांडुंग परिषदेची माहिती समजून घेऊया. तर दुसऱ्या महायुद्धानंतर संपूर्ण जगात स्वातंत्र्याच्या चळवळींना मोठी चालना मिळाली. याचा सर्वाधिक प्रभाव आफ्रिका खंडावर दिसून आला. विशेषतः 1950 ते 1965 हा काळ आफ्रिकेच्या इतिहासात स्वातंत्र्याचा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. या अवघ्या 15 वर्षाच्या काळात आफ्रिकेतील अनेक देशांनी परकीय वसाहतवादी सत्तांविरुद्ध अनेक यशस्वी संघर्ष करून स्वातंत्र्य मिळवले. अनेक शतकांपासून सुरू असलेल्या युरोपीय वर्चस्वाला त्यांनी आव्हान दिले आणि स्वतःच्या राष्ट्रनिर्मितीचा मार्ग स्वीकारला. या राष्ट्रवादी चळवळींना बळ देण्याच्या शिक्षणाचीही महत्त्वाची भूमिका होती आणि युरोपीय शिक्षण पद्धतींमुळे आफ्रिकेतील नव्या पिढीतील नेत्यांना अमेरिकेच्या स्वातंत्र्यलढ्याची, फ्रेंच राज्यक्रांतीची आणि राष्ट्रवादाच्या विचारांची माहिती मिळाली. त्यामुळे स्वातंत्र्य, समता आणि स्वराज्य या संकल्पना अधिक प्रभावीपणे रुजत गेल्या. याच काळात आशिया आणि आफ्रिका खंडातील राष्ट्रांमध्ये परस्पर सहकार्याची भावना निर्माण होऊ लागली. भारताने या प्रक्रियेत पुढाकार घेत 1947 मध्ये दिल्ली येथे पहिली आशियाई परिषद आयोजित केली. या परिषदेत तब्बल 25 राष्ट्रांनी सहभाग घेतला होता. या परिषदेमुळे आशियाई राष्ट्रांमध्ये एकात्मतेची भावना वाढली आणि आशियाई प्रादेशिकतावाद या संकल्पनेचा उदय झाला आणि यानंतर 1955 मध्ये इंडोनेशियातील बांडुंग शहरात एक ऐतिहासिक परिषद भरवण्यात आली. हीच प्रसिद्ध बांडुंग परिषद विशेष म्हणजे ही पहिली अशी परिषद होती ज्यामध्ये आशिया आणि आफ्रिका खंडातील राष्ट्रे एकत्र आली. या परिषदेचे उद्दिष्ट केवळ राजकीय चर्चा करणे नव्हते. आफ्रो आशियाई जनतेच्या समस्या समजून घेणे आणि जागतिक शांततेला प्राधान्य देणे तसेच आर्थिक आणि सांस्कृतिक सहकार्य वाढवणे हे तिचे प्रमुख उद्दिष्ट होते. बांडुंग परिषदेने नवस्वतंत्र राष्ट्रांना एक समान व्यासपीठ दिले आणि पुढे उदयास आलेल्या निरगुट चळवळींच्या विचारांना देखील महत्त्वपूर्ण दिशा दिली. मित्रांनो, आता आपण आफ्रिकी राष्ट्रवादाच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनेकडे वळणार आहोत आणि ती म्हणजेच पॅन आफ्रिकनिझम आणि किंवा आफ्रिकी ऐक्याची कल्पना असं आपण त्याला म्हणू शकतो. या विचारामागील मूलभूत उद्दिष्ट असे होते की जगभर विखुरलेल्या आफ्रिकी वंशाच्या लोकांनी एकत्र यावे आणि हक्कासाठी संघर्ष करावा आणि आफ्रिकेतील वसाहतवाद संपवण्यासाठी एकजूट निर्माण करावी. या संकल्पनेचा पाया सर्वप्रथम HS विल्यम्स यांनी घातला आणि त्यांनी 1900 साली लंडन येथे पहिली अखिल आफ्रिका ऐक्य परिषद आयोजित केली.
याच परिषदेमधून आफ्रिकी ऐक्याची कल्पना जगासमोर अधिक ठळकपणे मांडली गेली. मात्र या विचाराला खऱ्या अर्थाने व्यापक स्वरूप मिळाले ते WEB ड्युबा यांच्या प्रयत्नांमुळे. तर ते एक प्रभावी कृष्णवर्णीय नेते आणि विचारवंत होते. पहिल्या महायुद्धानंतर त्यांनी आफ्रिकी लोकांच्या हक्कासाठी आवाज उठवला आणि या चळवळीला नवी दिशा दिली. या उद्देशाने त्यांनी 1919मध्ये पॅरिस येथे अखिल आफ्रिका ऐक्य परिषद आयोजित केली होती आणि या परिषदेमुळे आफ्रिकेतील लोकांच्या समस्या आणि त्यांच्या स्वातंत्र्याच्या मागण्या आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचल्या. यानंतर 1945मध्ये इंग्लंडमधील मँचेस्टर येथे आणखी एक ऐतिहासिक परिषद भरवण्यात आली होती. ही परिषद विशेष महत्त्वाची मानली जाते कारण यामध्ये आफ्रिकेतील अनेक भावी राष्ट्रवादी नेत्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. या परिषदेत वसाहतवादाविरोधात ठाम भूमिका घेण्यात आली होती आणि आफ्रिकेच्या स्वातंत्र्यासाठी संघटित संघर्षाची दिशा निश्चित करण्यात आली. अनेक इतिहासकारांच्या मते 1945ची मँचेस्टर परिषद ही आफ्रिकेतील निर्वसाहतीकरणाच्या प्रक्रियेचा मजबूत पाया ठरली. पुढे अनेक आफ्रिकी राष्ट्रांनी स्वातंत्र्य मिळवण्यामागे या विचारसरणीचा आणि या परिषदांचा मोठा वाटा होता. मित्रांनो, आता आपण आफ्रिका खंडातील निर्वसाहतीकरणाच्या प्रक्रियेत पहिले महायुद्ध आणि जागतिक राजकारणाची भूमिका समजून घेऊया. तर 1914मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले तेव्हा आफ्रिका खंडाची परिस्थिती अत्यंत वेगळी होती. लायबेरिया आणि इथिओपिया हे 2 देश वगळता जवळजवळ संपूर्ण आफ्रिका युरोपीय सत्तांच्या अधिपत्याखाली होता. ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम आणि इतर युरोपियन राष्ट्रांनी आफ्रिकेच्या विविध भागांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. यानंतर पहिले महायुद्ध संपले आणि त्यामध्ये जर्मनीचा पराभव झाला. पराभवानंतर जर्मनीला आपले वसाहतींवरील हक्क गमवावे लागले, पण या वसाहतींना तत्काळ स्वातंत्र्य देण्यात आले नाही. उलट 1919मध्ये जेत्या राष्ट्रांनी म्हणजेच ब्रिटन, फ्रान्स आणि बेल्जियम यांनी राष्ट्रसंघाच्या संमतीने आफ्रिकेतील जर्मनीच्या वसाहती आपापसात विभागून घेतल्या आणि त्यामुळे एका वसाहतवादी सत्तेच्या जागी दुसऱ्या वसाहतवादी सत्तेने घेतली. मात्र यावेळी एक नवीन संकल्पना पुढे आली, ती म्हणजेच विश्वस्त पद्धती किंवा मॅन्डेट सिस्टम. अमेरिकेचे अध्यक्ष वुड्रो विल्सन्स यांनी असा विचार मांडला की जेत्या राष्ट्रांनी या प्रदेशावर कायमस्वरूपी मालकी हक्क गाजवू नये, त्याऐवजी त्यांनी या प्रदेशाचे विश्वस्त म्हणून प्रशासन चालवावे आणि तेथील जनतेच्या प्रगतीसाठी काम करावे. या धोरणानुसार ब्रिटन, फ्रान्स आणि इतर राष्ट्रांनी काही वसाहतींचा कारभार सोपवण्यात आला आणि त्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रसंघाने 11 सदस्यांचे एक स्थायी मंडळही नियुक्त केले. जरी या व्यवस्थेचा उद्देश वसाहतींच्या विकासासाठी असल्याचे सांगितले गेले तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी युरोपीय राष्ट्रांचे नियंत्रण कायम राहिले. मात्र याच काळात आफ्रिकेतील राष्ट्रवादी विचार अधिक बळकट होत गेले आणि पुढे स्वातंत्र्य चळवळींसाठी पोषक वातावरण निर्माण झाले. अशा प्रकारे पहिले महायुद्ध आणि त्यानंतरची विश्वस्त पद्धती ही आफ्रिकेतील निर्वसाहतीकरणाच्या इतिहासातील एक महत्त्वाची पायरी ठरली. मित्रांनो, दुसऱ्या महायुद्धानंतर आफ्रिका खंडात स्वातंत्र्याची एक मोठी लाट निर्माण झाली. अनेक देशांनी परकीय सत्तेविरुद्ध संघर्ष करून स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदय घेतला आणि या प्रक्रियेतील एक महत्त्वाची घटना म्हणजेच दक्षिण आफ्रिकेची निर्मिती. केप कॉलनी, नाताळ, ऑरेंज फ्री स्टेट आणि ट्रान्सवाल या 4 ब्रिटिश वसाहतींचे एकत्रीकरण करून 1920मध्ये दक्षिण आफ्रिका हे राज्य निर्माण करण्यात आले. मात्र राज्याची निर्मिती झाली असली तरी तेथे गोऱ्या लोकांचे राजकीय आणि सामाजिक वर्चस्व कायम राहिले. यानंतर आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळींना अधिक वेग आला आणि दुसऱ्या महायुद्धापूर्वी इजिप्तने स्वातंत्र्य मिळवले होते. त्यानंतर लिबिया, ट्युनिशिया, मोरोक्को, अल्जेरिया आणि घाना यांसारख्या देशांनीही परकीय राजवटीतून मुक्त होऊन स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा प्राप्त केला. फ्रेंच वसाहतींमध्येही स्वातंत्र्याची मागणी तीव्र होत होती. परिणामी 20व्या शतकाच्या उत्तरार्धात मध्य आफ्रिकेतील आयव्हरी कोस्ट, मादागास्कर, माली यांसह एकूण 12 फ्रेंच वसाहतींना एकाच वेळी स्वातंत्र्य देण्यात आले. हा आफ्रिकेच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. मात्र सर्व देशांना स्वातंत्र्य सहजपणे मिळाले नाही. अल्जेरियाचा संघर्ष विशेषतः खूपच कठीण आणि रक्तरंजित होता. फ्रेंच सत्तेविरुद्ध अनेक वर्षे चाललेल्या तीव्र संघर्षानंतर अखेर 1962मध्ये सार्वमत घेण्यात आले आणि त्याच्या आधारे अल्जेरियाला स्वातंत्र्य प्राप्त झाले. आफ्रिकेच्या राजकीय नकाशात आणखी एक महत्त्वाचा बदल एप्रिल 1964मध्ये घडला. टांगानिका आणि झांझिबार या 2 स्वतंत्र प्रदेशांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून टांझानिया या नव्या राष्ट्राचा जन्म झाला.
मित्रांनो, दुसऱ्या महायुद्धाचा प्रभाव केवळ युरोपपुरता मर्यादित नव्हता. आफ्रिका खंडही या महायुद्धाचे एक महत्त्वाचे रणांगण बनला होता. युद्ध सुरू होण्याच्या आधीच इटलीचा हुकुमशहा बेनिटो मुसोलिनी आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात होता. त्याने इथिओपिया आणि लिबिया या प्रदेशांवर कब्जा केला आणि त्यांना इटालियन साम्राज्यात सामील केले. त्यानंतर त्याने इजिप्त आणि इतर ब्रिटिश सत्तांवरही हल्ले करण्यास सुरुवात केली. हळूहळू संपूर्ण उत्तर आणि पूर्व आफ्रिका युद्धाच्या विळख्यात अडकला. हे युद्धक्षेत्र उत्तरेला मोरोक्कोपासून आणि लिबियापासून पूर्वेला इथिओपिया व सोमाली लँडपर्यंत पसरले होते. त्यामुळे आफ्रिका खंडातील लढाया महायुद्धाच्या अत्यंत महत्त्वाचा भाग बनल्या. आणि याच काळात जर्मनीचा प्रसिद्ध सेनापती एरविन रोमेल, ज्याला डेझर्ट फॉक्स म्हणून ओळखले जात असे, त्याने आफ्रिकेत आक्रमक मोहिमा सुरू केल्या. त्याच्या वेगवान आणि प्रभावी युद्धनीतीमुळे ब्रिटनच्या आफ्रिकेतील साम्राज्याचा मोठा धोका निर्माण झाला. मात्र या कठीण परिस्थितीत एक महत्त्वाची भूमिका भारतीय सैनिकांनी बजावली. ब्रिटिश सैन्यात सेवा देणाऱ्या हजारो भारतीय जवानांनी आफ्रिकेच्या कठोर वाळवंटी प्रदेशात अत्यंत शौर्याने लढा दिला. प्रखर उष्णता आणि कमतरता आणि कठीण भौगोलिक परिस्थिती असूनही भारतीय सैनिकांनी धैर्य सोडले नाही. त्यांच्या पराक्रमामुळे इटली आणि जर्मनीच्या संयुक्त सैन्याला मोठा प्रतिकार झाला आणि अखेर त्यांनी माघार घ्यावी लागली. आणि या विजयामुळे केवळ ब्रिटिश साम्राज्य वाचले नाही, तर भारतीय सैनिकांच्या शौर्याचीही जगभर दखल घेतली गेली. आणि अखेरीस 1945 मध्ये दुसरे महायुद्ध संपले. जर्मनी आणि इटलीचा पराभव झाला आणि त्यांना आफ्रिकेतील आपल्या सर्व वसाहती गमवाव्या लागल्या. याच घटनेनंतर आफ्रिका खंडात स्वातंत्र्य चळवळींना नवी ऊर्जा मिळाली आणि निर्वसाहतीकरणाच्या प्रक्रियेला अभूतपूर्व वेग प्राप्त झाला. म्हणूनच दुसरे महायुद्ध आफ्रिकेच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचे वळण मानले जाते. तर मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.